वर्षामागून वर्ष लोटत होती. पांडवांची कीर्ती सर्वत्र पसरत होती. जनसमुदायामध्ये युधिष्ठिरची वाढती लोकप्रियता पाहून नाईलाजाने धृतराष्ट्राला युधिष्ठिरला युवराज घोषित करणे भाग पडले. धृतराष्ट्र आपल्या पुत्राला दुर्योधनालाच सिंहासनाचा भावी उत्तराधिकारी मानत होता. म्हणूनच शकुनीच्या सांगण्यावरून राज्याचा राज्यकोष धृतराष्ट्राने दुर्योधनाच्या ताब्यात ठेवला. मग काय, दुर्योधनाने पण अशा लोकांना राज्यकोशातील धन देऊन आपल्या बाजूला करविले, जे लोक धनाच्या लालसेने आपले कोणतेही काम करायला तयार होतील. पण राज्याचा राज्यकोष खाली होऊन देखील सफलता काही मिळाली नव्हती. भीम आणि दुर्योधन बलरामाकडे गदायुद्ध शिकायला गेले आणि पांडव त्यानंतर विजयी यात्रेला गेले. शकुनी आणि दुर्योधनाने मंत्री कणकांच्या साह्याने एक योजना आखली. त्यानुसार धृतराष्ट्राला पांडवांना वारणावतला पाठवायला सांगितलं. धृतराष्ट्राने देखील या योजनेला मोठ्या खुशीने संमती दिली. योजनेनुसार धृतराष्ट्र युधिष्ठिरला म्हणाला, यावर्षी वारणावतच्या महोत्सवात तुम्ही सर्वजण सहभागी व्हा. शकुनी आणि दुर्योधनाने याच वेळेचा फायदा घेऊन पांडवांना ठार मारण्याची योजना आखली. धृतराष्ट्र युधिष्ठिरला म्हणाला, वारणावत अतिशय सुंदर असल्याने काही दिवस हवा पालटासाठी तुम्ही सर्वजण तिथे जाऊन का नाही राहत? वर्षभर तिथे राहून तुम्ही परत हस्तिनापूरला येऊ शकता. अचानक केलेल्या या सूचनेमागचा कुटील हेतू भाबड्या युधिष्ठिरला कळणार नाही असे धृतराष्ट्र धरूनच चालला होता. परंतु युधिष्ठिरला धृतराष्ट्राचा कुटील हेतू त्या क्षणीच कळाला. पण आपण असहाय्य आहोत हेही तो जाणून होता. युधिष्ठिर धृतराष्ट्राला म्हणाला, तुमच्या इच्छेप्रमाणेच मी वागीन. भीष्म, द्रोण, विदुर यांच्याकडे जाऊन युधिष्ठिर म्हणाला, मला माझ्या चुलत्यांनी सुचवलं आहे, अर्थात आज्ञा केली आहे, की आम्ही सर्व भावंडांनी वारणावतला जाऊन वर्षभर राहावं. आम्ही लहान असताना आमच्या पित्याचं निधन झालं. त्यानंतर आम्हाला तुमच्याकडे आणलं गेलं. आमचे माता पिता सर्व काही तुम्हीच आहात. तुम्ही आमचे आजोबा. आमच्या चुलत्याच्या मनात आमच्याविषयी किती प्रेम आहे हे जाणताच. आम्ही वारणावतला जाऊन राहावं अशी त्यांची इच्छा आहे. त्रिपुर या पापी राक्षसाचा नाश करणाऱ्या शंकराचं देऊळ तिथे आहे. आमच्या पित्याप्रमाणेच आमच्या कल्याणाची काळजी करणारा चुलता आम्हाला लाभला हे आमचं मोठं भाग्यच आहे. त्यातला उपरोध भीष्मांना कळाला, पण ते अलिप्त होते. ते पांडवांचं वारणावतला जाणं थांबवू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. कदाचित धृतराष्ट्र इतक्या थराला जाईल हे त्यांच्या मनातही आलं नसेल. आपण जे सांगत आहोत ते भीष्मांना कळलं नाही हेही युधिष्ठिरला लक्षात आलं. त्याला आपल्या असहाय्यतेची जाणीव झाली. आपला चुलता काहीतरी डाव खेळतो आहे हे युधिष्ठिरला जाणवलं होतं. पण वारणावतला नेमका धोका कोणत्या स्वरूपात असेल याची तो कल्पना करू शकत नव्हता. युधिष्ठिरने वारणावतला जाण्याची तयारी केली तेव्हा दुर्योधन आणि शकुनी मामा यांनी पुरोचनला सांगितलं, तू वेगवान अश्वावर ताबडतोब वारणावतला जा आणि तिथे पांडवांसाठी लाख आणि मेण यासारख्या ज्वालाग्राही पदार्थांनी राजवाडा बांध. राजवाड्याच्या अनेक खोल्यामधून तेल आणि तूप यांची भांडी भरून ठेव. पांडवांचा विश्वास जिंकून त्यांना तिथे राहण्यास भाग पाड. काही दिवसांनी त्या राजवाड्याला आग लावून दे आणि कुणालाही संशय न येता पांडव अपघातामध्ये मेले असे दृश्य निर्माण कर. पुरोचन ताबडतोब लाक्षागृह बांधण्यासाठी वारणावतकडे गेला. कर्ण चिडून म्हणाला, मामाश्री, हा भ्याडपणा आहे. आपण पांडवांशी युद्ध करून हस्तिनापूर हस्तगत करू शकतो, परंतु लाक्षागृहात कोंडून धोकेबाजीने त्यांना जाळून मारणे हा भ्याडपणा आहे
हे मला अजिबात मान्य नाही. इकडे विदुरला देखील शंका आली की जर पुरोचनला भवन बांधण्यासाठी शकुनीने नियुक्त केले आहे तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी कपट असणार. तोच विदुरचा एक दूत जो अंगराज कर्णाच्या पायथीवर होता त्याने येऊन सांगितले की अंगराज अचानक आपल्या मातेला भेटायला गेले होते. ते खूप अस्वस्थ होऊन मातेला म्हणाले, इच्छा असूनही सर्व सोडून मी आता चंपानगरीला परत येऊ शकत नाही. पण कधीतरी भीती वाटते, कारण मंदिराचे खांब जळाले तर त्याचं दुःख नाही, पण जर गाभाऱ्यातील मूर्तीला धक्का लागला तर खूप त्रास होतो. नाही सहन करू शकत मी. विदुरला शंका आली. त्यांनी ताबडतोब पुरोचन मागे एक दूत पाठवला. दूताने लवकरच येऊन सांगितले की पुरोचन बांधत असलेले भवन लाख, चरबी, भुसा यांनी बनवले आहे. विदुरच्या मनात शंका डोकावली. कदाचित दुर्योधनाने कुंती आणि पांडवांना जिवंत जाळण्याची योजना तर बनवली नसेल ना. सावध करण्यासाठी विदुर युधिष्ठिरकडे गेले. तोच शकुनी आणि दुर्योधन त्यांचा पाठलाग करत तेथे पोहोचले. त्यामुळे विदुरला काहीच बोलता आले नाही. दुसऱ्या दिवशी पांडव वारणावतला जायला निघाले तेव्हा खूप मोठा जनसमुदाय त्यांना निरोप देण्यासाठी आला होता. विदुर त्यांच्याबरोबर काही दूर चालून म्लेच्छ भाषेत म्हणाले, युधिष्ठिर, तू बुद्धिमान आहेस. धोक्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं हे तुला कळायला पाहिजे. खड्ग आणि बाण यापेक्षाही भयंकर शस्त्र असतात. भयंकर थंडी पडली की बीळ करून आपलं संरक्षण कसं करावं उंदरालाही कळतं. खड्गापेक्षाही अग्नी हे भयंकर शस्त्र आहे. शोधू लागलात की तारे तुम्हाला मार्ग दाखवतात. तुमची ज्ञानेंद्रिये तल्लख असली की कुणीही तुमचा घात करू शकत नाही. विदुर हे सर्व म्लेच्छ भाषेत बोलले आणि त्यांनी पांडव आणि कुंतीचा निरोप घेतला.